आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा लक्षणीय वाढ। दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाच्या वृत्तामुळे खळबळ। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण। खासगी शाळेची बस उलटली, विद्यार्थी सुखरूप। प्लास्टिकचा वापर करून रस्ते बांधण्याचा अभिनव प्रकल्प। वंटमुरी प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय। रोटरी अन्नोत्सव मंडपाची मुहूर्तमेढ। बेळगावच्या स्काउट व मार्गदर्शकांना राज्य पुरस्कार। विकसित भारत संकल्प यात्रा अभियान सुरू। मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांना भगवान महावीर पुरस्कार। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत। कोरोनाचा सब व्हेरिएंट JN1चा प्रसार वेगाने पसरू लागल्यानं कोरोनाचाही संसर्ग होऊ लागलाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। धक्कादायक म्हणजे रविवारी 5 कोरोना बाधितांचा मृत्यूही झाला आहे। गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। 5 मृत्यूंपैकी 4 मृत्यू एकट्या केरळमध्ये आहेत। तसेच हा सब व्हेरिएंट सुद्धा केरळमध्येच आढळून आलाय। त्यामुळे केरळ राज्यात सर्व उपाययोजना आखल्या जात आहेत। तर 1 मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली। दरम्यान रविवारी 335 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 1701 अशी झाली आहे। दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाच्या वृत्तामुळे खळबळ। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विषप्रयोगानंतर निर्माण झालेल्या गंभीर आरोग्याच्या समस्येमुळे त्याला पाकिस्तानच्या कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे। विषप्रयोग झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी याची अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविषयी आतापर्यंत अनेक बातम्या चर्चेत आल्या आहेत। त्यातच पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचंही सांगितलं जात असल्यामुळे दाऊद इब्राहिमची प्रकृती खरंच चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या सर्व प्रकारामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत होणार नेत्रदीपक सुशोभीकरण। अयोध्या रामजन्मभूमीवर भगवान रामाच्या मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। त्या सोहळ्याच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील।
पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्या नगरी सुशोभित करण्याचे काम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने हाती घेतले आहे. अयोध्या नगरीच्या विकासाचे नोडल अधिकारी तसेच अयोध्येमध्ये विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी सांगितले की राम जन्मभूमीवरील भगवान रामाच्या मंदिरात दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी 4 कॉरिडॉर बनवण्यात येत असून त्याचे 90% काम पूर्ण झाले आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ आता बांधून पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अयोध्येतील विमानतळ, अयोध्येतील रेल्वे स्थानक योजनांचे लोकार्पण करतील. खासगी शाळेची बस उलटली, विद्यार्थी सुखरूप. अथणी तालुक्यातील शेगुनसी गावात एका खासगी शाळेची बस पलटी झाली. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरूप बचावले. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह 10 विद्यार्थी होते. सुदैवाने बस पलटी झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. बस अतिवेगाने चालवत असल्याने मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने खासगी शाळांना सावध केले तरच भविष्यातील धोके टाळता येतील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्लास्टिकचा वापर करून रस्ते बांधण्याचा अभिनव प्रकल्प. महापालिकेच्या अखत्यारीत दररोज गोळा होणाऱ्या प्लास्टिकचा वापर करून रस्ते बांधण्याचा अभिनव प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय नगर रचना व विकास समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. स्थायी समितीच्या सभापती वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 6 ते 8% प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून तयार केलेला रस्ता हा बांधकाम खर्च, टिकाऊपणा आणि दर्जाच्या दृष्टीने डांबरी रस्त्यांपेक्षा चांगला असेल. या प्रकल्पाचा दर्जा आणि टिकाऊपणा लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इतर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याचे सभापती वाणी जोशी यांनी सांगितले. या बैठकीला महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, उदयकुमार तळवाल, लक्ष्मी निपाणीकर आदी उपस्थित होते. वंटमोरी प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा निर्णय. न्यू वंटमोरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. 4 आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या सदस्यांनी न्यू वंटमुरी गावाला भेट देऊन तसेच पीडित महिलेची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माहिती घेतली. भाजपच्या सत्यशोधक समितीच्या 4 महिला खासदारांनी देखील पीडित महिलेची भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयश ठरल्याची टीका केली आहे. रोटरी अन्नोत्सव मंडपाची मुहूर्तमेढ. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित केला जाणारा अन्नोत्सव दिनांक 5 ते 14 जानेवारीपर्यंत सीपीएड कॉलेज मैदानावर होणार आहे. अन्नोत्सव मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी समारंभपूर्वक रोवण्यात आली. इव्हेंट चेअरमन डॉक्टर संतोष पाटील व सुनील मेत्राणी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी मनोज मायकल, मनोज पै, बिपिन शहा, पराग भंडारी, संकेत कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्धनवर म्हणाले की 1997 मध्ये रोटरी क्लबने अन्नोत्सव उपक्रमाची सुरुवात केली. यंदा अन्नोत्सवात 185 स्टॉल्स असणार असून पार्किंगसाठी सीपीएड मैदानाच्या मागील बाजूला सोय करण्यात आली आहे. बेळगावच्या स्काउट व मार्गदर्शकांना राज्य पुरस्कार. सखीय प्रथम श्रेणी महिला विद्यालय बेळगावच्या 4 स्काउट व मार्गदर्शक राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आफरीन मुल्ला, करुणा नाडगौडा, सुष्मिता गुरव, रेंजर युनिटच्या आलिया जमादार या 4 रेंजर्सची श्रीपाद बोध शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय मुडलगी येथे राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान 4 दिवसांची राज्य पुरस्कार परीक्षा आयोजित करण्यात आली होती. रेंजर लीडर डॉक्टर BS गंगनल्ली यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा संघटनेचे विठ्ठल S डिबियटार, सहाय्यक राज्य संघटना आयुक्तांनी हे रेंजर्सना प्रशिक्षण दिले. विकसित भारत संकल्प यात्रा अभियान सुरू. बेळगाव जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा अभियान यशस्वीपणे सुरू असून महानगरपालिकेच्या प्रांगणात लोकसभा सदस्य अण्णासाहेब जोल्ले व राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांच्या हस्ते नागरी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आमदार अभय पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक PR कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शहरी भागातही जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी केलेला आभासी संवाद मोठ्या संख्येने लोकांनी सहभागी होऊन पाहिला असल्याची माहिती देण्यात आली.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना भगवान महावीर पुरस्कार. येथील बालाचार्य श्री 108 सिद्धसेन महाराज आध्यात्मिक अनुसंवाद फाउंडेशन तर्फे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना रविवारी भगवान महावीर पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले. बेळगावात झालेल्या भगवान महावीर यांच्या 2550व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मंत्री हेब्बाळकर यांचा जैन मुनींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विधान परिषद सदस्य चन्नाराज हट्टीहोळी यांनाही गौरवण्यात आले. यावेळी बालाचार्य सिद्धसेन महाराज, पुण्यसागर महाराज, पुराण सागर महाराज, प्रसंग सागर महाराज आदी उपस्थित होते. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 10वी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांना उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी 2 वेळा संधी दिली जात होती, पण आता नवीन नियमानुसार 10वी उत्तीर्ण होण्यासाठी 3 वेळा संधी दिली जाणार आहे. याबाबत जागृती करण्यासाठी 10वी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मेळावे भरवून माहिती द्यावी असे आदेश शिक्षण खात्याने बजावले आहेत. एखादा विद्यार्थी 10वीत अनुत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण होण्याची संधी देण्यासाठी महिनाभरातच पुरवणी परीक्षा घेण्यात येत होती, पण आता अशी संधी 2 वेळा मिळणार आहे. पुरवणी परीक्षेतही उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्यांना आणखी एक पुरवणी परीक्षा देता येणार आहे. पाठ्यपुस्तकात पुन्हा टिपूचा धडा समाविष्ट. शालेय अभ्यासक्रम बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पुस्तकांमध्ये आता उपनिषदांच्या वेद माहितीसह टिपू सुलतानचाही धडा समाविष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संक्रांतीपर्यंत नवा अभ्यासक्रम तयार होण्याची शक्यता आहे. भाजप सरकार अस्तित्वात असताना मुघल, टिपू सुलतानची प्रशंसा करणारे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले होते. त्याऐवजी वेद, उपनिषदांच्या माहितीचा समावेश केला होता. आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात आहे. या सरकारने जात धर्मावर आधारित वादग्रस्त विषय टाळले आहेत. काळानुसार संबंधित विषयांचा समावेश पुस्तकात केला आहे. इतिहासाची माहिती देताना मुघल, वेद, उपनिषदांच्या धड्यांचा समावेश केला आहे. सुवर्णलक्ष्मी क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव साजरा.
येथील सुवर्णलक्ष्मी क्रेडिट सोसायटीचा रौप्य महोत्सव रविवारी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात झाला. यावेळी प्रधान पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर होते. कविता मोदगेकर यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गणेश मूर्ती पूजन आणि सुवर्णलक्ष्मी मूर्तीचे पूजन करण्यात आले. व्हाईस चेअरमन विजय सांबरेकर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक एकनाथ चोडणकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. शुभेच्छा पत्रांचे वाचन प्रियांका कारेकर यांनी केले. फुलबाग गल्लीत विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापना. फुलबाग गल्ली येथील मंदिरात शुक्रवारी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गुरुवारी कपिलेश्वर मंदिरपासून मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. परशुराम कनगुटकर, जगन्नाथ कामटे, कृष्णा कोळजीगोडा यांची उपस्थिती होती. शुक्रवारी नगरसेविका पूजा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. किरण दोरुगडे यांच्या हस्ते तुळस पूजन झाले. समर्थ रायकर यांच्या हस्ते कळसारोहण तर स्वामी आत्मा प्राणानंद महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके व डॉक्टर रवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. एनसीसी ट्रेकिंग मोहिमेला प्रारंभ. एनसीसी संचालनालय कर्नाटक यांच्या नेतृत्वाखाली बेलगाम ट्रेक अंतर्गत 2023 ट्रेकिंग मोहिमेला शुक्रवारी सकाळी 7 पासून प्रारंभ झाला. ही मोहीम 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेत बेळगाव व गोवा येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. बेळगाव येथील एनसीसी ग्रुपने आयोजित केलेल्या या मोहिमेचा प्रारंभ एनसीसी ग्रुप कमांडर कर्नल मोहन नाईक यांच्या हस्ते झाला. ही मोहीम 15 ते 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विविध राज्यातील 510 छात्रांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. 15 एनसीसी अधिकारी या ट्रेकिंग मोहिमेत सहभागी झाले आहेत. वाङ्मय चर्चा मंडळातर्फे बक्षीस वितरण. वाङ्मय चर्चा मंडळ आयोजित विविध वार्षिक स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शनिवारी पार पडला. मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटणेकर अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष गोविंद फडके व्यासपीठावर होते. श्रीधर कुलकर्णी यांनी स्वागत केले. माधव कुंटे यांनी स्पर्धांचा निकाल जाहीर केला. कुंटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला स्मिता कुलकर्णी, विक्रम फडके यांच्यासह स्पर्धक, शिक्षक व पालक उपस्थित होते. कडोलीत रंगली कथाकथन स्पर्धा. येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे नूतन अध्यक्ष अरुण पाटील होते. बसवंत शहापूरकर यांनी प्रास्ताविक केले. माजी सैनिक मारुती पाटील, देवस्थान पंच कमिटी सदस्य शंकर लोहार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धेत 10 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून बाबूराव गोंडाडकर, मोहन पाटील, किशोर पाटील यांनी काम पाहिले. गिरीधर गोंडाडकर यांनी सूत्रसंचालन केले. विलास पाटील यांनी आभार मानले. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावले. ढगाळ वातावरणामुळे तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शेतीच्या कामांची लगबग वाढली आहे. मजूर मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. मागील 15 दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी पावसाळी वातावरण तयार झाले. यामुळे शिवारातील पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. सध्या भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकरी पिके वाचवण्यासाठी लगबग करत आहेत. नारायण बर्मणी यांनी स्वीकारली धारवाडच्या एएसपी पदाची सूत्रे. बेळगाव पोलीस खात्यातील एसीपी नारायण बर्मणी यांची धारवाडच्या एएसपी पदी पदोन्नती झाली आहे. राज्य सरकारने त्यांच्या एसीपी पदावरून धारवाडच्या एएसपी पदावर पदोन्नती केली आहे. नारायण बर्मणी यांनी बेळगाव पोलीस खात्यात अनेक वर्षे सीपीआय, डीएसपी तसेच एसीपी पदावर सेवा बजावली आहे. त्यांनी आज धारवाडच्या एएसपी पदाचा पदभार स्वीकारला. गोकाकमध्ये घरगुती सिलेंडरचा भीषण स्फोट, 7 जखमी. गोकाक तालुक्यातील अक्कतंगेरहाळ गावात सिलेंडरचा स्फोट होऊन निर्वाणी कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी झाले. सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराचा काही भाग उडून गेला. घरातील वस्तू विखुरल्या. रात्री झोपताना सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने मोबाईलचा टॉर्च लावून घरातील सदस्य पाहायला गेले असता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी बेळगावचे माजी महापौर निर्वाणी यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. बालिका आदर्श विद्यालयाचा कबड्डी स्पर्धेत प्रथम.
न्यू मराठा स्पोर्ट्स क्लब गलगुंजी यांच्या वतीने भव्य ओपन कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये बालिका आदर्श विद्यालय बेळगाव या संघाने उपांत्य सामन्यात व्हीके स्पोर्ट्स कारवे संघाचा 8-13 अशा फरकाने पराभव केला व अंतिम सामना वीर फाउंडेशन किनये व बालिका आदर्श विद्यालयामध्ये झाला. त्यामध्ये बालिका आदर्श विद्यालय संघ हा 4 गुणांनी विजय संपादन केला व वीर फाउंडेशन किनये हा संघ उपविजेता ठरला. या बालिका आदर्श विद्यालयाच्या संघामध्ये संजीवनी पाटील, साक्षी जांगळे, मनाली मोहिते, पुष्पा मन्नोळकर, जान्हवी पाटील, समृद्धी शिंदोळकर, श्रावणी जाधव, स्वानंदी पावले, श्वेता पाटील, श्रावणी पाटील या मुलींचा संघात समावेश होता. यांना गलगुंजी गावातील नागरिकांच्या हस्ते बक्षीस वितरण केले. 8,000 रोख रक्कम व चषक देऊन संघाचा गौरव करण्यात आला व उत्कृष्ट पकडपटू संजीवनी पाटील व ऑलराऊंडर म्हणून श्वेता पाटील यांचा सन्मान केला. यांना शाळेचे चेअरमन GN फडके व मुख्याध्यापक NO डोणकर यांचे प्रोत्साहन तर शाळेचे क्रीडा शिक्षक उमेश बेळगुंजकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बेळगाव जिल्हा खो खो निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी कॅम्पमधील मराठी विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर बेळगाव जिल्हा खो खो अमॅच्युअर संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी बेळगाव जिल्हा 14 वर्षांखालील मुलामुलींच्या खो खो निवड स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाज कंपनीचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी, खजिनदार नितीन नाईक, महेश सिद्धानी, श्रीधर बेन्नाळकर, अशोक बुद्धी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन जगजंपी यांच्या हस्ते खो खो पोलचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मल्लिकार्जुन जगजंपी म्हणाले की खो खो, कबड्डी, कुस्ती हे खेळ भारतीय असून आपण या खेळाचा अनुभव आत्मसात करावा. खो खो सारख्या खेळातून आपण आपल्या उत्कृष्ट खेळासह बेळगावसह कर्नाटक राज्याचे नाव उज्ज्वल करावे. या निवड चाचणी स्पर्धेतून बेळगाव जिल्ह्याचा उत्कृष्ट संघ निवडला जाणार आहे. या संघातून खेळताना राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत आपण चमकदार कामगिरी करावी. त्याचबरोबर कर्नाटक राज्य खो खो संघात स्थान मिळवण्यासाठी खडतर मेहनत घ्या असेही त्यांनी सांगितले. नजीकच्या काळात खो खो, कबड्डी स्पर्धा आयोजित कराव्यात, त्याला आपला पाठिंबा आहे असे आश्वासनही दिले. या जिल्हास्तरीय खो खो निवड चाचणी स्पर्धेला बेळगावसह रामदुर्ग, खानापूर, बैलहुंगल आणि बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उदयोन्मुख खो खोपटू उपस्थित होते. टेबल टेनिसमध्ये चंदना मेस्त्री प्रथम. शिरसी येथे कर्नाटक सरकार शाळा शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या राज्य पातळीतील विभागीय स्पर्धेत चंदना मेस्त्री हिने टेबल टेनिसमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. चंदना DP शाळेची विद्यार्थिनी आहे. स्पर्धेमध्ये राज्यातील 35 जिल्ह्यांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तिची 23-24 डिसेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मंत्री सतीश जारकिहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा, क्रीडा मंत्री नागेंद्र यांनी तिचे कौतुक केले आहे. लाखांची विघ्नहर्ता बाप्पा चषक हाफ पिच नाईट खुल्या क्रिकेट स्पर्धा 23 डिसेंबरपासून. नेहरू नगर बेळगाव येथे 23 डिसेंबरपासून विघ्नहर्ता बाप्पा चषक हाफ पिच नाईट खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पहिले पारितोषिक 1 लाख रुपये तर दुसरे पारितोषिक 65,000 रुपये व इतर अनेक वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली असल्याची माहिती नेहरू नगर बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल मोहन बडसकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की या स्पर्धेचे YouTubeवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असून थर्ड अंपायरची सोय सुद्धा करण्यात आली आहे. तसेच CCTV कॅमेरा, सिक्युरिटी व उच्च दर्जाच्या दिव्याच्या प्रकाशात ही क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यासाठी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खानापूर तालुका व बेळगाव परिसरातील क्रिकेट संघांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवण्यात यावीत अशी विनंती आयोजकांमार्फत त्यांनी केली आहे. नावे नोंदवण्यासाठी खालील संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.